बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं उपस्थित असलेले समस्त ग्रामस्थ आळंदी माताबाची यांच्या वतीनं आज सुंदर पद्धतीचा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केलाय। त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आळंदी आणि आळंदी पंचक्रोशीतील मान्यवर आज या ठिकाणी उपस्थित आहेत। यामध्ये प्रामुख्यानं आमच्या आळंदी गावचे माजी सरपंच बबनअण्णा गायकवाड, आमचे सामाजिक कार्यकर्ते अमराबा गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते हनुमानजी बाळवकर, तरकसे बापू, त्याचप्रमाणे विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक पकाप्पा गायकवाड, माजी सदस्य दिलीपराव गायकवाड, पुष्पाताई गायकवाड, संगीताताई गायकवाड आणि आमचे सहकारी मित्र सन्मान्य साजीजी मोलानी, सोमशेठ मोहोळकर, विकासजी ढवळे, दादा पाटील जवळकर, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात। मंडळाच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन। या कार्यक्रमाच्या निमित्तानं आजच्या ज्या प्रमुख वक्त्या आहेत त्या सन्माननीय प्रियाताई नप्ते यांच्या हस्ते आता या ठिकाणी दीपक प्रज्वलन करण्याचा कार्यक्रम होत आहे। तर मी प्रियाताईंना आणि त्यांच्या सोबत असलेले सुभाजी नप्ते यांना विनंती करतो आणि या प्रमुख आणि पुष्पहार अर्पण करण्यासाठी पुढे यायचं आहे। त्याचप्रमाणे संभाजी महाराजांची सुद्धा या ठिकाणी संयुक्त अशी जयंती आपण या ठिकाणी साजरी करतो आहोत। खऱ्या अर्थानं भीमज्योत तरुण मंडळाला मी त्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्यांचे सर्व सहकारी आणि आपल्या महिला भगिनी वर्ग यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो। या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रिया नप्ते यांचं या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये व्याख्यान चालू होते। खऱ्या अर्थानं अतिशय चिमुकली अशी ती मुलगी आहे, पण जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला शिकवण दिलेली आहे ती शिकवण त्या मुलीच्या तोंडून आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळेल। मनापासून पुनश्च एकदा आपलं सर्वांचं या उपस्थितीबद्दल मनापासून हार्दिक स्वागत करतो। उपस्थितीबद्दल मनापासून सर्वांना धन्यवाद देतो आणि असाच कार्यक्रम यापुढेही आपण चालू ठेवावा आणि याचं स्वरूप मोठ्या प्रमाणामध्ये या पुढच्या काळामध्ये आपण कराल अशी या ठिकाणी आपल्याला मी शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। खऱ्या अर्थानं ही बौद्ध पौर्णिमा साजरा करत असताना आजचा जो विषय ठेवला छत्रपती संभाजी महाराज ते गौतम बुद्ध, या विषयावर बोलत असताना खऱ्या अर्थानं एक चांगल्या पद्धतीचा अभ्यास या मुलीचा आहे। प्रिया नप्ते अतिशय कमी वयात असलेली मुलगी आणि इतक्या कमी वयात इतकं परखड व्यक्तिमत्व असणं मी खऱ्या अर्थानं काल मी ज्यावेळेस त्या वक्त्याचं नाव ऐकलं त्यावेळेस मी यूट्यूबला सर्च केलं। ते अतिशय सुंदर आणि प्रभावीपणे भाषण करण्याचं कौशल्य या मुलीमध्ये आहे, याचा निश्चितपणानं आम्हाला सर्वांना त्याचा अभिमान असला पाहिजे। खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम साजरा होत असताना छत्रपती संभाजी महाराजांनी जर कुठला पहिला धर्मग्रंथ लिहिला असेल त्याचं नाव होतं बुद्धभूषण। 7 शतक, नायिका भेद आणि नखशिखा हे 4 धर्मग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी त्यावेळेस लिहिले होते। हा इतका चांगला इतिहास आणि इतका चांगला विषय आज या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतोय की याचं खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला एक निश्चितपणानं एक अभिमान असण्याची गोष्ट आहे। तुम्ही आजचे प्रमुख वक्ते आमच्या भगिनी प्रिया नप्ते यांना डायरेक्ट विनंती करतो की आपण या ठिकाणी या विचारपीठावरती येऊन आपली मुलूक मैदानी तोफ गाजवावी अशी मी आपणास विनंती करतो। जोरदार क्लॅप्स। हॅलो, सर्वात प्रथम उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना माझी विनंती आहे की माझ्या मागे जोरदार घोषणा द्यायचे। आवाज येणार आहे का घोषणांचा? जोरात आला पाहिजे ना काकू? हायवे पर्यंत आवाज गेला पाहिजे, एवढा आवाज आज मला पाहिजे या कार्यक्रमाच्या निमित्ताने। विश्व को शांति का संदेश देने वाले तथागत गौतम बुद्धांचा
न्याय पर आधारित रहते का स्वराज निर्माण करने वाले छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की। महिला और बहुजनों के लिए पहली स्कूल शुरू करने वाले महात्मा ज्योतिराव फुलेंचा, मनुस्मृति के 5000 सालों की गुलामी से समाज को मुक्त कर संविधान के माध्यम से हक एवं मानवाधिकार दिलाने वाले विश्व रत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। आवाज काही झालेला नाहीये, जोरात आला पाहिजे। आज बुद्ध पौर्णिमा आहे, आवाज खणखणाला पाहिजे। विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। छान, आता कुठे आवाज आलाय। खरं तर या कार्यक्रमाचे खूप छान असे स्वरूप आहे। मला येण्यासाठी थोडं लेट झालं, ट्रॅफिक होतं, त्याविषयी मी क्षमा मागते। परंतु या कार्यक्रमाचे खूप छान असे स्वरूप आहे। आमच्या कार्यक्रमाचे आयोजक भीमज्योत मित्र मंडळ यांचे अध्यक्ष अनिकेत गायकवाड सर यांनी मला प्रकाश दादा ढाले यांच्या माध्यमातून निमंत्रित केले आणि या कार्यक्रमाचे उपाध्यक्ष अनिरुद्ध गायकवाड सर, किती छान आयोजन केलंय बघा या कार्यक्रमाचं। आयोजकांसाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे। आणि आताच ज्या दादांनी सूत्रसंचालन केलं त्यांच्यासाठीही जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे। खरं तर आनंद होते या कार्यक्रमास महिला उपस्थित आहेत। खरं तर मोठ्या संख्येने महिला उपस्थित आहेत, तर महिलांसाठीही टाळ्या झाल्या पाहिजे। विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करणारे सम्राट अशोक, समता स्वातंत्र्यता बंधुता व न्यायावर आधारित असलेले रयतेचे स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज, वयाच्या 14व्या वर्षी बुद्धभूषण लिहिणारे छत्रपती संभाजी महाराज, महिला आणि बहुजनांसाठी पहिली शाळा सुरू करणारे महात्मा ज्योतिराव फुले व तुम्हा आम्हाला संविधानाच्या माध्यमातून हक्क आणि अधिकार मिळवून देणारे विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रथमतः विनम्र अभिवादन करते। म्हणून म्हणावेसे वाटते दीनदलितांच्या उद्धारा, दीनदलितांच्या उद्धारा केले जीवाचे रान, दीनदलितांच्या उद्धारा केले जीवाचे रान। अहो माता भगिनींना घटनेत केले माणूस म्हणून सन्मान, माणूस म्हणून सन्मान केला। 14 तळ्याचा सत्याग्रह केला, 14 तळ्याचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे केले दहन, मनुस्मृतीचे केले दहन। अशा या महामानवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी प्रिया नव्हते करते नमन, करते नमन। Leading the world toward equality, brotherhood and peace, Tathagat Gautam Buddha, Impre or Ashok, walking the path of the Buddha, Mahavir Sant Kabir, Namdev, Tukaram, Chhatrapati Shivaji Maharaj, Chhatrapati Sambhaji Maharaj, Adya Krantikar, Chhatrapati Umaji Raje, Phule, Shahu, Ambedkar, Raj Mata Jidau and Kranti Jyoti Savitri Mai Phule, and Mata Ramabai, wedding first to this great man. बुद्ध वंदना ज्या ताईंनी आता घेतली, किती छान आवाज आहे बघा। त्या ताईंसाठी टाळ्या वाजवा। दादा, गाव खूप छान आहे तुमचं, पण टाळ्यांचा आवाज काही येत नाही। टाळ्यांचा आवाज जोरात आला पाहिजे। या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहिलेले आमचे हनुमंत दादा असतील, ही छोटी सई असेल, अंतरा असेल, या चिमुकल्यांसाठीही टाळ्या वाजल्या पाहिजे। खरं तर या प्रबोधनाच्या कार्यक्रमात विद्यार्थी वर्ग आहे आणि जास्त महिला आहेत, म्हणून मला अतिशय आनंद होतो। ताईंनी वंदना घेतली, नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। ही वंदना पाली भाषेतील असून त्याचा मराठी भाषेतील अर्थ म्हणजेच
नमो म्हणजेच त्या बुद्धाला नमन, तस्स म्हणजेच गौतम बुद्धासारखा, भगवतो म्हणजेच ब्लेस्ड, भगवा म्हणजेच ब्राईट मीन्स तेजस्वी, सम्मा म्हणजेच योग्य मीन्स राईट, आणि सम्मा संबुद्धस्थ म्हणजेच संबोधी प्राप्त म्हणजेच प्रज्ञा प्राप्त मीन्स एनलाइटमेंट वन. या वंदनेतील जो शब्द आहे भगवा, तो भगवा शब्द तथागत गौतम बुद्धांच्या चिवरचा म्हणजेच वस्त्राचा रंग भगवा होता. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी बुद्धांच्या विचारानुसार समता, स्वातंत्र्यता, बंधुता व न्यायावर आधारित असलेले रयतेचे स्वराज्य निर्माण केले. आणि तथागत गौतम बुद्ध यांची प्रेरणा घेऊन आपल्या ध्वजाला रंग भगवा दिलेला आहे. हा इतिहास तुम्हा मला माहिती असणं गरजेचं आहे. पंचशील जे या ताईंनी घेतलं, त्या पंचशीलाचा अर्थ म्हणजे मी जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करते, मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करते, मी चोरीपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करते व मी दारू आणि मादक पदार्थापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करते. आपण बुद्ध वंदना म्हणतो ते मान्य आहे, पण त्याचे अर्थ देखील तुम्हा आम्हाला माहिती असणं गरजेचे आहे. खरं तर त्रिसरण पंचशील याचे आपण आपल्या जीवनात पालन करतो का, हे याकडे देखील आपण लक्ष देणं गरजेचं आहे. बुद्ध से ही भारत देश की पहचान है, बुद्ध से ही भारत देश की पहचान है. और कमाल देखिए कि इस देश के विषमतावादी व्यवस्था ने बुद्ध को ही मिटा दिया. आज से करीब 2500 साल पहले भारत में बुद्ध का जन्म हुआ था. बुद्ध सच्चाई की राह पर चलने वाले पहले महापुरुष थे. इस विषमतावादी व्यवस्था ने बुद्ध को मिटाना चाहा, बुद्ध के विचार तथा संस्कृति को मिटाना चाहा. जब ब्राह्मण लोग यज्ञ में गाय की हत्या कर रहे थे तो बुद्ध ने उनका विरोध किया. बुद्ध मूर्ति पाठ पूजा का विरोध करते थे और इस भारत देश में सबसे ज्यादा मूर्तियां भगवान गौतम बुद्ध की है. आज लोगों ने ही बुद्ध को भगवान बना दिया. अरे बुद्ध को समझने वाले बहुत कम लोग हैं और जो बुद्धिस्ट हैं उन्हें सही से बुद्ध ही पता नहीं. कुछ लोग खुद को विश्व गुरु कहते हैं, महान कहते हैं. अरे विश्व गुरु कहने से तुम विश्व गुरु नहीं हो सकते, महान कहने से तुम महान नहीं हो सकते. पहली अपनी पुरानी खुद की सभ्यता को जानो. सम्राट अशोक और बुद्ध के समय हम विश्व गुरु थे. 60,000 से भी ज्यादा छात्र हमारे भारत देश के तक्षशिला और नालंदा विश्वविद्यालय में पढ़ाई करने के लिए आते थे. तब विश्व हमें सोने की चिड़िया कहकर संबोधित करता था, विश्व गुरु कहकर संबोधित करता था. लेकिन आज लोगों को सिर्फ धर्म चाहिए. सोचो तो किस किसने हमें गुलाम बनाया. जब विदेशी आक्रमणकारी आए उन्होंने हमें गुलाम बनाया. हम गुलाम हुए हमारी मानसिक और तार्किक गुलामगिरी के कारण. बुद्ध कहते थे कि मानो मत पहले जानो, अगर जाना ही नहीं तो मानना मूर्खता होगी. भगवान गौतम बुद्ध ये विष्णु का अवतार नहीं है. लोगों ने ना विष्णु को देखा ना बुद्ध को जाना. बुद्ध कहते थे कि मैं तुम्हें तब मिलूंगा जब तुम खुद बुद्ध बन जाओगे. सम्राट अशोक ने बुद्ध के सत्य को कायम रखा. उनके बाद विश्व रत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने 1956 में बुद्ध को पुनः स्थापित कर ध्वज और संविधान में स्थान दिया. इस कार्यक्रम के अवसर पर उन विषमतावादी लोगों को मैं कहना चाहती हूँ कि अरे सत्य छुपाया जरूर जा सकता है, लेकिन सत्य मिटाना असंभव है. इसीलिए दुनिया चाहती है कि हमें युद्ध नहीं बुद्ध चाहिए, युद्ध नहीं बुद्ध चाहिए. खरं तर तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म, यांच्या मातेचे नाव मायादेवी तर पित्याचे नाव शुद्धोदन होते. तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म लिंबोणी वनात झाला. तथागत गौतम बुद्ध हे लहानपणापासूनच खूप हुशार व्यक्तिमत्व होते. त्यांचे पिता शुद्धोदन हे शाक्य कुलीन वंशाचे
अधिपती म्हणजेच शेतकरी कुणबी राजा होते. तथागत गौतम बुद्ध यांनी वयाच्या 29व्या वर्षी आपला सुखी संसार सोडून राणावळांचा मार्ग धरला. त्यांचा हा त्याग आमूलाग्र क्रांतीसाठी होता. त्यांनी 6 वर्ष कठोर तपश्चर्या करून त्यांना बुद्धत्व प्राप्त झाले आणि त्यांना कळाले की हे जग दुःखमय आहे आणि दुःखाला कारण देखील आहे आणि दुःख नष्ट करताही येते. पुढे त्यांनी 4 आर्य सत्य सांगितली, आर्य अष्टांग मार्ग सांगितला आणि अत्तदीप भव असा महान संदेश दिला. तुम्हीच तुमचे गुरु होऊ शकता. तुम्हाला कथाकथित गुरु करण्याची गरज नाही आणि कोणाच्या शरण अथवा पाया पडण्याचीही गरज नाही. खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी माझ्या माता भगिनींना सांगू इच्छिते की सुख करता दुःख हरता कोण. जगात दुःख आहे हे सांगणारा पहिला बुद्ध होता. जगात दुःख आहे हे सांगणारा पहिला बुद्ध होता आणि अष्टांग मार्गाने दुःख नष्ट होते हेही सांगणारा पहिला बुद्ध होता. जगातलं दुःख नष्ट करून सुख मिळवून देणाराही पहिला बुद्ध होता. म्हणून लोक त्यांना सुख करता दुःख हरता असे म्हणत. सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचे विचार पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांनी चालविले. समता, स्वातंत्र्यता, बंधुता व न्यायावर आधारित असलेले समतेचे स्वराज्य निर्माण केले. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म हा शिवनेरी किल्ल्यावर झाला. तुम्हा आम्हाला प्रश्न पडत असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा शिवनेरी किल्ल्यावरच का झाला. या मागचं एक ऐतिहासिक कारण आहे. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजी महाराज. शहाजी महाराज यांचा जन्म जगप्रसिद्ध पुतलेणी असलेल्या वेरूळ येथे झालेला आहे. साहजिकच आहे की त्यांच्यावर बुद्धांच्या विचाराचे संस्कार व प्रभाव होते. म्हणून जेव्हा राजमाता जिजाऊ यांच्या पोटात बाळ शिवबा होते तेव्हा राजमाता जिजाऊ व शहाजी महाराज शिवनेरी किल्ल्यावर आले. कारण त्या किल्ल्यावर चौफेर बुद्ध लेण्या आहेत. बाळ शिवबांवर बुद्धांच्या विचाराचे संस्कार व्हावे, बुद्धांच्या विचाराचा प्रभाव व्हावा म्हणून ते शिवनेरी किल्ल्यावर आले होते. खरं तर दुर्दैवाची गोष्ट तर ही आहे की बरं आपल्यापैकी कोणी कोणी शिवनेरी किल्ला पाहिलेला आहे जरा हात वरती करा. त्या किल्ल्यावर आपल्याला बुद्ध लेण्या दिसून येतात. परंतु दुर्दैवाची गोष्ट ही आहे की त्या बुद्ध लेण्यांचा वापर आज पाणी साठवण्यासाठी केला जातो. जिथे शिवरायांचा जन्म झाला तेथून 50 मीटर लांब एक मस्जिद आहे. त्या मस्जिदीखाली एक विशाल बुद्ध विहार होतं. त्या बुद्ध विहाराचा वापर आज पाणी साठविण्यासाठी केला जातो. किती दुर्दैवाची बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी पुढे बुद्धांच्या शिकवणीनुसार वयाच्या 16व्या वर्षी आपल्या बाल सोंगण्या मावळ्यांना सोबत घेऊन तोरणा किल्ला जिंकला आणि रयतेच्या स्वराज्याचे तोरण बांधले. खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छिते की छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर सुद्धा तथागत गौतम बुद्ध यांचे संस्कार होते. खरं तर राजमाता जिजाऊने छत्रपती संभाजी महाराजांना लहानपणी काल्पनिक भाकड कथा सांगितल्या नाही. त्यांनी बुद्धांची शिकवण संभाजी महाराजांना दिली. संतांची शिकवण त्यांनी संभाजी महाराजांना दिली. सम्राट अशोकांचे कार्य त्यांनी संभाजी महाराजांना सांगितले आणि पुढे छत्रपती संभाजी महाराज आपल्या वडिलांनुसार शूरवीर राजे झाले. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक 6 जून 1674 ला झाला. परंतु त्यांच्या राज्याभिषेकाला पुण्यातील ब्राह्मणांनी नकार दिला. म्हणून त्यांची काही सहकारी काशीला गेले आणि काशीच्या गागा भट्टाला त्यांनी शिवरायांचं आणि बुद्धाचं नातं सांगितलं. ते म्हणजे सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचे वडील शुद्धोधन हे शाक्य कुलीन वंशाचे अधिपती म्हणजे शेतकरी कुणबी राजे होते. तर भोसले ही शाक्य कुलीन वंशाचे झाले आणि शेतकरी कुणबी राजे झाले. हे नातं गागा भट्टाच्या लक्षात येताच तो रायगडावर येण्यास तयार झाला. परंतु पुण्यातील ब्राह्मणांनी त्याला काही फूस भरली
आणि आपली लोक छत्रपती शिवरायांच्या मंत्रिमंडळात घुसविली. परंतु त्याने शिवरायांचा राज्याभिषेक हा आपल्या डाव्या पायाच्या अंगठ्याने केला. खरं तर आपल्या शूरवीर मुलाचा राज्याभिषेक डाव्या पायाच्या अंगठ्याने त्या गागा भट्टाने केला. हा अपमान राजमाता जिजाऊंना सहन झाला नाही, म्हणून त्या 10 दिवसात मृत्यू पावल्या. 17 जून 1674ला शिवरायांनी आपला दुसरा राज्याभिषेक सुद्धा केलेला आहे. कोणाकोणाला माहितीये शिवरायांनी आपला दुसरा राज्याभिषेक केलाय? मी सांगते, दादांसाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. खरं तर आपल्या सर्वांमध्ये त्या दादांना शिवरायांचा दुसरा राज्याभिषेक झालेला आहे माहिती आहे. खरं तर शिवरायांचा दुसरा राज्याभिषेक हा 24 सप्टेंबर 1674ला शाक्य म्हणजेच बुद्ध पद्धतीने झालेला आहे, निश्चलगिरी गोसावीद्वारा. छत्रपती संभाजी महाराज यांचा सुद्धा राज्याभिषेक शाक्य म्हणजेच बुद्ध पद्धतीनेच झालेला आहे 16 जानेवारी 1681ला. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी 18 पगड जाती धर्मांच्या मावळ्यांना एकत्र करून बुद्धांच्या शिकवणीनुसार समतेचे स्वराज्य निर्माण केले. खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना सांगू इच्छिते की छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांचा लढा हा कोण्या जाती धर्मासाठी नव्हता, तो राजकीय सत्तेसाठी होता. सर्वांनी शांतता राखायची. तो राजकीय सत्तेसाठी होता. खरं तर शिवरायांच्या सैन्यात 35 ते 40% सैन्य हे मुसलमान होते. शिवरायांचे 2 अंगरक्षक सुद्धा मुसलमान होते, मदारी मेहतर आणि दौलत खान. खरं तर अफजल खानाला मारण्यासाठी शिवरायांना वाघ नख बनवून देणाराही मुसलमान होता. शिवरायांनी बुद्धांच्या शिकवणीनुसार आपल्या समतेच्या स्वराज्यात क्रांती केली. हे त्या मनुवाद्यांना सहन झाले नाही, म्हणून 3 एप्रिल रोजी कोकणस्थ ब्राह्मण मोरोपंत पिंगळे याने शिवरायांना दुधात विष देऊन त्यांचा विश्वासघात केला. खरं तर संभाजी महाराज यांनी वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत भाषेत बुद्धभूषण लिहिले. खरं तर बुद्धभूषण या ग्रंथात पुरुषोत्तम खेडेकर प्रस्तावनेत खूप सुंदर भाषेत लिहितात की बुद्धभूषण, बुद्ध म्हणजे ज्ञान. संभाजी महाराजांनी लिहिलेले बुद्धभूषण हे ज्ञानाचे भूषण करणारे बुद्धभूषण आहे. त्या बुद्धभूषणाचे 3 पार्ट मध्ये डिवाइड केलेले आहे. पहिलं म्हणजे शिवरायांचे कार्य, दुसरं आध्यात्मिक आणि तिसरं राजनैतिक. संभाजी महाराज बुद्धभूषण मध्ये प्राण्यांचा संदर्भ देतात आणि त्यांच्या गुणातून आपल्याला काय अंगीकारता येईल हे सांगतात. खरं तर काही लोक म्हणतात संभाजी महाराज हे धर्मासाठी मरणारे धर्मवीर संभाजी महाराज आहे, परंतु असं नाहीये. संभाजी महाराज यांनी वयाच्या 14व्या वर्षी बुद्धभूषण लिहिले. ते तुम्हा आम्हा सर्वांचे होते. समतेचं स्वराज्य त्यांनी चालवलं. बुद्धांच्या विचारानुसार समता, स्वातंत्र्यता, बंधुता व न्यायावर आधारित असलेलं त्यांनी स्वराज्य चालवलं. धर्मासाठी मरणारे नव्हते संभाजी महाराज. हे साफ चुकीचं आहे. खरं तर संभाजी महाराजांना तुम्ही स्वातंत्र्यवीर छत्रपती संभाजी महाराज म्हणा. खरंच आपण छत्रपती संभाजी महाराजांचे मावळे असू तर या विषमतेविरुद्ध आपण आवाज उठवू, तरच आपण शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले आणि तथागत गौतम बुद्ध यांचे खरे अनुयायी असू. संभाजी महाराज यांनी संस्कृत भाषेत बुद्धभूषण लिहिल्याने त्यांना देखील मनुस्मृतीनुसार मारण्यात आले. तप्त सईने डोळे फोडले, कान फोडले, अहो जीभ कापली, हातापायाची बोटे छाटून, अंगाची साल काढून हाल हाल करून मनुस्मृतीनुसार मारले. अहो धर्मांधाने माखल्या, धर्मांधाने माखल्या क्रूरतेच्या सीमा, धर्मांधाने माखल्या क्रूरतेच्या सीमा, अहो रक्त अश्रूने जिंब झाल्या इंद्रायणी भीमा, इंद्रायणी भीमा. पुढे महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवरायांना आणि संभाजी महाराजांना आदर्श मानले. खरं तर तुम्हाला प्रश्न पडत असेल की महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्री शिक्षणाची शाळा 1 जानेवारीलाच का सुरू केली. या मागचं ऐतिहासिक कारण म्हणजे
1 जानेवारी 1818च्या म्हणजेच भीमा कोरेगाव योद्ध्यांना मानवंदना म्हणून त्यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यात भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. खरं तर येथे महिला वर्ग उपस्थित आहे म्हणून महिलांना माझे सांगणे आहे की मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. दगडूशेठ गणपतीचं मंदिर माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे ना? भिडेवाडा कुठे आहे सांगा बरं? भिडेवाडा कुठे? ठीक आहे, जिथे दगडूशेठ गणपतीचं मंदिर आहे. खरं तर माता भगिनींना माझे आवर्जून सांगणे आहे की आपण जर पुण्यात गेल्यास दगडूशेठ गणपतीच्या मंदिरात जात असाल तर त्या मंदिराच्या दरवाजाच्या समोरच देशातील पहिली मुलीची शाळा भिडेवाड्यात अवश्य घ्यायची आहे. कारण त्या भिडेवाड्याने तुम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आहे हे देखील विसरू नका. खरं तर स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ करणार भिडेवाडा हे स्वाभिमानाचं प्रतीक आहे. परंतु त्या भिडेवाड्यासमोर बांधलेलं दगडूशेठ गणपतीचं मंदिर हे तुम्हा आम्हाला गुलाम बनविण्याचं जाळं आहे. म्हणून म्हणावेसे वाटते की म्हणून म्हणावेसे वाटते भिडेवाडा खुणवतोय, भिडेवाडा खुणवतोय. दगडूशेठला हात जोडले की दगडूशेठला हात जोडले की भिडेवाड्याला पाठ होते. दगडूशेठला हात जोडले की भिडेवाड्याला पाठ होते. गाजलेल्या होत्या ओळी पण, गाजलेल्या होत्या ओळी पण त्यावरी सवाल साठ होते, सवाल साठ होते. पाहुणी दुरावस्था भिडेवाड्याची, पाहुणी दुरावस्था भिडेवाड्याची तेव्हा संतापाची लाट होते. पाहुणी दुरावस्था भिडेवाड्याची तेव्हा संतापाची लाट होते. स्त्री शिक्षणाची येथूनच ग एक एक गाठ होते, एक एक गाठ होते. दगडूशेठला हात जोडले की भिडेवाड्याला पाठ होते, भिडेवाड्याला पाठ होते. पावलोपावली त्यांच्या आडवळणाचे घाट होते, पावलोपावली त्यांच्या आडवळणाचे घाट होते. डबक्यात साचलेल्या पाण्याचे, डबक्यात साचलेल्या पाण्याचे वाहणारे पाट होते, वाहणारे पाट होते. विरोधाच्या अंधारातून मग प्रकाशमय वाट होते आणि खांद्याला खांदा लावणी आज मान समाजात ताट होते, मान समाजात ताट होते. दगडूशेठला हात जोडले की भिडेवाड्याला पाठ होते, भिडेवाड्याला पाठ होते. महिलांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देणारे ते महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख. खरंच खूप संघर्ष करावा लागला त्यांना. महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवरायांना आदर्श मानले आणि विषमतावादी धर्म त्याग करून 24 सप्टेंबर 1873 ला सत्यशोधक समाजाची स्थापना केली. खरं तर या गावात मी आले, मला अतिशय आनंद होतोय की हे गाव दिनकरराव जवळकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे गाव आहे. अतिशय आनंद होतोय. खरंच टाळ्या वाजल्या पाहिजे. काय सर तुमच्या महिला टाळ्याच वाजवत नाही, जोरात टाळ्या वाजल्या पाहिजे. बहुतेक काकूंना भूक लागली दादा. लागू द्या भूक, मला काय नाही. हे विचार ऐकायचे, या विचाराचीच आपली भूक आपण भागवायची. या विचाराने तरच आपण महापुरुषांचे खरे अनुयायी आहात असे मी समजते. खरं तर या गावात आले मी, खूप आनंद झाला. खरं तर मी स्वतःला धन्य समजते की मी या गावात आले, जे हे गाव दिनकरराव जवळकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे गाव आहे. खरं तर दिनकरराव जवळकर यांनी पुस्तक लिहिले देशाचा दुश्मन. कोणी कोणी वाचलेलं आहे? दादांसाठी टाळ्या वाजल्या पाहिजे, जोरात टाळ्या वाजल्या पाहिजे. खरंच दादांनी दिनकरराव जवळकरांचे जे पुस्तक वाचले देशाचा दुश्मन, या भूमीत मी आले. या भूमीत प्रत्येक नागरिकाकडे ते पुस्तक असायला हवे आणि ते घरी गेल्यावर त्यांनी वाचायलाही पाहिजे. कारण की ज्या भूमीत आपण राहतो ती भूमी दिनकरराव जवळकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. खरं तर विषमतावादी प्रवृत्तीच्या सत्ताधाऱ्यांनी
त्यांना ते पुस्तक लिहिल्यानंतर कोर्टात खेचले त्यांना. खरं तर 9 महिन्याचा तो 9 महिने त्यांना जेलमध्ये ठेवले, तुरुंगवास केला आणि नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना सोडविले देखील. खरं तर किती छान पुस्तक लिहिलंय ते. टिळकांना टीका केलेली आहे त्या पुस्तकात. त्या विषमतेविरुद्ध सांगितलेलं आहे. ते आम्ही वाचणं गरजेचं आहे. वाचाल ना काकू? छान वाटतंय दादा. तुमच्या महिला हो म्हणतायत, वाचाल म्हणतायत. नेक्स्ट टाइम आले की सगळ्यांनी ते पुस्तक वाचलेलं हवं. मी प्रश्न देखील विचारील बरं का. टाळ्या वाजवा. महिलांना झोप यायला लागली म्हणून मध्ये मध्ये टाळ्या वाजवायला. हात दुखतायत का? नाही ना, नाही हात दुखत आहे बघा. आजीसाठी टाळ्या वाजवायच्या. झोप आली बघा, झोप आली म्हणताय. खूप आनंद झाला या गावात आले. पुढे महात्मा ज्योतिराव फुले यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आदर्श मानले. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॅज अ वेरी रिलिजियस पर्सनॅलिटी who opponent for society, give justice for the Dalit community and satyagraha march details like water. Dr. Baba Sahib Ambedkar has a very religious personality. Round Table Conference, Pune Agreement, Fire Labour Party, Establishment Dalit Education Institute and Establishment People's Education Society. गोलमेज परिषद, पुणे करार, स्वातंत्र्य मजूर पक्ष, बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना आणि दलित शिक्षण संस्थेची स्थापना करणारे. Who clatters for women, give justice for women in Constitution. महिलांना घटनेत न्याय मिळवून देणारे आधुनिक भारताचे शिल्पकार. म्हणून म्हणावेसे वाटते, आला वारा गेला वारा उडून गेला भरारा. अहो आला वारा गेला वारा उडून गेला भरारा. संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या भीमाचा दरारा, माझ्या भीमाचा दरारा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर sit outside of the classroom. Has they found fault in the untouchable society? Was they found fault in untouchable family? खरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एवढे मोठे महान कार्य सांगत असताना त्यांना सर्वच काही सहज मिळाले नाही दादा. खरं तर त्यांना वर्गाच्या बाहेर बसून देखील ते वर्गातील सर्व मुलांमध्ये बुद्धिमत्तेत आणि शिक्षणात अव्वल होते. अस्पृश्य समाजात त्यांचा जन्म झाला ही त्यांची चुकी होती का? नाही. कारण ही वर्णव्यवस्था, या वर्णव्यवस्थेमुळे ते वर्गाच्या बाहेर बसून देखील वर्गातील सर्व मुलांमध्ये बुद्धिमत्तेत आणि शिक्षणात अव्वल होते. King Sayajirao Gaikwad came news about indigenous and sent Dr. Babasaheb Ambedkar to higher education in Columbia University. त्यांची कीर्ती बडोद्याचे राजा सयाजीराव गायकवाड यांना कळाली व त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना उच्च शिक्षणासाठी कोलंबिया विद्यापीठात पाठविले आणि शिक्षणाचा संपूर्ण खर्च देखील केला. Global, this is also shown that Dr. Babasaheb Ambedkar has a very indigenous person, not only in India, in the whole world. जागतिक संसार सिद्ध झाले आहे की शतकातील बुद्धिमान, कर्तृत्ववान आणि ग्रेट व्यक्तिमत्व असलेले देशात नव्हे तर संपूर्ण जगात प्रथम क्रमांकावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले जाते. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, देशातले पहिले क्षुद्र छत्रपती शिवाजी महाराज होते. कारण त्यांच्या राज्याभिषेकावेळी मनुवाद्यांनी त्यांना क्षुद्र म्हणून अपमानित केले आणि 3 एप्रिल रोजी कोकणस्थ ब्राह्मण मोरोपंत पिंगळे याने त्यांना द्वात विष देऊन त्यांचा विश्वासघात केला. संभाजी महाराजांनी संस्कृत भाषेत बुद्धभूषण लिहिल्याने त्यांना देखील मनुस्मृतीनुसार मारण्यात आले आणि छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या अपमानाचा बदला म्हणून त्यांनी रायगडच्या साक्षीने मनुस्मृतीचे दहन केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मला संविधान लिहिताना जास्त विचार करावा लागला नाही, कारण आदर्श छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, बुद्धांचे जीवन कार्य व विचार माझ्या डोळ्यासमोर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशास लोकशाही राज्यघटना अर्पित करताना म्हणतात,
पहिले राजा राणीच्या पोटातून जन्म घ्यायचा, तो आता सर्वसामान्याच्या मताने मतपेटीतून घेईल. परंतु ताई, आता आले आहेत ईव्हीएम मशीन. खरं तर या ईव्हीएम मशीनने लोकशाहीचा घात केला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की गुलाम वह होता है, गुलाम वह होता है जो गुन्हा सहत आहे, जो गुन्हा सहत आहे. खरं तर या ईव्हीएम विषयी मी म्हणेन, चंद्रयान 3 ला श्रीहरिकोटातून एका रिमोटद्वारे कंट्रोल केल्या जाऊ शकते, तर ईव्हीएम सारख्या साध्या मशीन मध्ये मताचा फेरबदलही केला जाऊ शकतो. याचा प्रत्येक सुजाण नागरिकाने विचार करायला हवा असे मला वाटते. खरं तर 1935 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घोषणा केली होती की मी हिंदू म्हणून जरी जन्माला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही. आमच्या माता भगिनींना प्रश्न पडत असे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्वरितच का नाही धर्मांतर केले. या मागचं कारण म्हणजे इतिहासात ज्या ज्या महापुरुषांनी विषमतावादी धर्म त्याग करून बुद्ध धर्म स्वीकारला, त्या त्या महापुरुषांची हत्या झालेली दिसून येते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपले कार्य 35 ते 40 वर्षात पूर्ण करायचे होते, जे त्यांनी केले. 1956 मध्ये 14 ऑक्टोबरला त्यांनी बुद्ध धर्म स्वीकारला. आपल्या 5 लाख अनुयायांना सोबत घेऊन नागपूर येथे बुद्ध धर्म स्वीकारला. अजून एक प्रश्न पडत असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबरलाच का बुद्ध धर्म स्वीकारला. या मागचं एक खूप मोठं ऐतिहासिक कारण आहे. ते म्हणजे 1956 14 ऑक्टोबरला अशोक विजयादशमी होती. खरं तर सम्राट अशोक यांनी कलिंगाला हरवून 10 दिवस मोठा उत्सव साजरा केला होता, परंतु त्यांच्या मनाला काही समाधान मिळत नव्हते आणि त्यांनी शेवटच्या दिवशी आपल्या हातातली तलवार खाली ठेवून बुद्ध धर्म स्वीकारला आणि समता, स्वातंत्र्यता, बंधुता आणि न्यायाचा जगभर प्रचार प्रसार करू लागले. खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छिते की सम्राट अशोक जर नसते तर आपल्याला खरे बुद्ध कळाले नसते. म्हणून सर्वांनी माझ्या मागे घोषणा द्यायची, तथागत गौतम बुद्धांचा, सम्राट अशोकांचा. म्हणून म्हणावेसे वाटते की अहो, म्हणून म्हणावेसे वाटते, किसकी काशी किसकी मथुरा, किसकी काशी किसकी मथुरा, किसके है ये चारों धाम, किसकी काशी किसकी मथुरा, किसके है ये चारों धाम. अरे जरा इतिहास का पन्ना उठा कर तो देखो, सब चक्रवर्ती मौर्य सम्राट अशोक के नाम, सब चक्रवर्ती मौर्य सम्राट. आणि तो दिवस होता अशोक विजयादशमी. त्यांनी बुद्ध धम्माची मोठी धम्मक्रांती केली. म्हणून त्याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या 5 लाख अनुयायांना सोबत घेऊन बुद्ध धर्म स्वीकारला. त्रिसरण पंचशील घेतले आणि आपल्याकडून 22 प्रतिज्ञा 5 लाख अनुयायांच्या तोंडून ओढून घेतल्या. त्या म्हणजे मी हिंदू धर्मातील महेश, विष्णू यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. मी पार्वती, गणपती यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. देवाने अवतार घेतला यावर माझा विश्वास नाही. बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे, हा खोटा आणि खोडसर प्रचार आहे. मी श्राद्धापाक्ष करणार नाही, मी पिंडदान करणार नाही, मी कोणतीही विधी कार्य ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही. मी प्राणी मात्राचे लालन पालन करेन, मी खोटे बोलणार नाही, मी व्याभिचार करणार नाही, मी चोरी करणार नाही. प्रज्ञा, करुणाशील या 3ही गोष्टींचा मी सांगड घालून माझं जीवन चालवेन. बुद्ध धम्म हा सदधम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे आणि माझा नवीन जन्म आणि माझे नवीन नाव असे होत आहे असे मी समजतो. अशा 22 प्रतिज्ञा त्यांनी आपल्या 5 लाख अनुयायांकडून ओढून घेतल्या. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या 10 लाख अनुयायांना बुद्ध धम्म देणार होते 16 डिसेंबर 1956 ला. परंतु 6 डिसेंबर 1956 ला त्यांचा संशयास्पद मृत्यू घडून आला. खर तर 6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. साहजिकच आहे की देशातील लाखो लोक त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईच्या चैत्यभूमीवर जातात, त्यांना अभिवादन करतात आणि तेथे बुद्धांच्या विचाराचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा, कार्याचा गौरव होताना दिसून येतो.
हे त्या मनुवाद्यांना सहन झालं नाही, म्हणून त्यांनी 6 डिसेंबरला 1992 ला बाबरी मस्जिद पाडून समाजात मोठी दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हे इथेच थांबले नाही. 26 नोव्हेंबरला संविधान लिहून पूर्ण झाले, म्हणून आपण तो दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करतो, मानव मुक्ती दिवस म्हणून साजरा करतो. हे देखील त्या मनुवाद्यांना सहन झाले नाही, म्हणून त्यांनी कसाबला माध्यम बनवून मुंबई हल्ला घडवून आणला आणि मानव मुक्तीच्या दिवसाला दादा काळा दिवस करण्याचा प्रयत्न केला. हे लोक अजून इथे थांबले नाही. त्यांनी पुढे 9 ऑगस्ट 2018 ला दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर दिल्ली प्रशासन व मीडिया समोर संविधानाला जाहीरपणे जाळण्यात आले. अहो, संविधान विरोधात घोषणा देण्यात आल्या. विषमतावादी प्रवृत्तीच्या सत्ताधाऱ्यांनी 1950 मध्ये संविधान लागू झाले ते आज 2024 पर्यंत त्यात 105 घटना दुरुस्त केल्या. किती माहिती होतं कोणाला? 105 घटना दुरुस्त केल्या. त्यातील बऱ्याच बहुजनांच्या हिताच्या होत्या, ते देखील नेस्तनाबूत करण्यात आल्या. आमची लोक म्हणतात संविधानाला हात लावला तर हात तोडून टाकू, पाय तोडून टाकू, परंतु हे काय होतंय हे आपल्याला दिसतंय का? म्हणून आपण आवाज उठवायला हवा. अहो, जय भीम म्हणून काय होत नाही, बुद्ध वंदना घेऊन काही होत नाही. आवाज उठवायला हवा. जर आपण तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या सर्व महापुरुषांचे खरे अनुयायी असू तर आवाज उठवायला हवा. खरं तर बहिणीला भाऊ असतो, तो तिला रक्षाबंधनाला ओवाळायला येतो. बहिणीला भाऊ नसला तर मानलेला भाऊ असतो, तो भाऊबीजीला रक्षाबंधनला त्या बहिणीला ओवाळायला येतो. परंतु एक भाऊ असा आहे ज्याने महिला गर्भवती असली तरी तिला पूर्ण पगारी सुट्टी मिळावी, बापाच्या आणि नवऱ्याच्या इस्टेटीत समान इस्टेट मिळावी असा तो भाऊ. त्यांनी संविधानाच्या माध्यमातून हक्क आणि मानवाधिकार महिलांना बहाल केले. तो भाऊ रक्ताचा नव्हता दादा, तो भाऊ रक्ताचा नव्हता, पण सदैव जो आपल्या पाठीशी राहिला तो भाऊ कोण सांगा बरं काकू? टाळ्या वाजल्या पाहिजे. किती महान विचार आहे त्या महिलांचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचा फोटो आपल्या घरात असायला हवा. खरं तर सांगायला काही हरकत नाही. माझी मम्मी ती देवाचं पूजन करायची, महादेव गणपती. नंतर आम्हाला खरे बुद्ध कळाले, तथागत गौतम बुद्ध कळाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळाले, पुस्तके वाचली आम्ही. आणि नंतर मी स्वतःच्या हाताने ते महादेव आणि गणपती घराच्या बाहेर टाकून दिले. आणि तथागत गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांचे फोटो लावले. खरं तर त्या फोटोंना आम्ही अभिवादन करतो, कारण की आम्ही त्या महापुरुषांचे खरे अनुयायी आहोत. तुम्हीही त्या महापुरुषांचे खरे अनुयायी असाल. खरं तर ज्या घरात बापाला दारूचं आणि आईला देवाचं व्यसन असतं ना, ज्या घरात बापाला दारूचं आणि आईला देवाचं व्यसन असतं ते घर बरबाद झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून घर बरबाद होण्यापासून वाचवायचं असेल तर शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तके वाचा, त्यांचे विचार घ्या, त्यांचा इतिहास जाणून घ्या. खरं तर महापुरुषांचा एवढा मोठा इतिहास आपण जाणून घेतलाय. कंटाळा यायला लागला का काकू? नाही आला ना? बोलू अजून. आता एवढा महापुरुषांचा इतिहास जाणून घेतलाय तर संविधान निर्मितीचा इतिहासही जाणून घ्यावा लागेल. खर तर काँग्रेस प्लस गांधीचा कट्टर विरोध असताना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेवर कसे निवडून गेले. खर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1916 ते 1942 म्हणजे 26 वर्ष संघर्ष करून सर्व अस्पृश्यांना एकत्र केले. दिनांक 18, 19 आणि 20 जुलै 1942 ला त्यांनी एक राष्ट्रीय अधिवेशन घेतले. त्यात 75,000 कार्यकर्ते उपस्थित होते. 50,000 पुरुष आणि 25,000 महिला होत्या. अस्पृश्य समाजातील 1500 जाती होत्या. खर तर
करण्याचे महाकठीण काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यावेळी केलेले आहे. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या राष्ट्रीय अधिवेशनाचा पाया अस्पृश्यांना बनविले. खर तर काँग्रेस आणि गांधीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान सभेवर निवडून जाण्यासाठी एकही सुरक्षित मतदारसंघ सोडला नव्हता. तेव्हा बंगालमधील लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बंगालमधून संविधान सभेची निवडणूक लढावी अशी विनंती केली. नमोशूद्र जातींच्या प्रतिनिधींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मते दिली आणि महाप्राण जोगेंद्रनाथ मंडळ यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रचार प्रसार केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काँग्रेस आणि गांधीच्या नाकावर टिकून संविधान सभेवर निवडून गेले. परंतु नेहरूंनी जे 4 जिल्हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या 4 जिल्ह्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान सभेवर निवडून पाठविले होते ते 4ही जिल्हे सुडाच्या भावनेने पाकिस्तानात देऊन टाकले. ते 4 जिल्हे म्हणजेच जशोर, खुलना, बोरीशाल आणि फरीदपूर. ते 4ही जिल्हे नेहरूंनी पाकिस्तानात देऊन टाकले. खबर भारत पाक धोरणेनुसार त्या काळी ज्या विभागात 51% पेक्षा जास्त हिंदू असतील तो भारतात ठेवायचा आणि ज्या विभागात 51% पेक्षा जास्त मुस्लिम असतील तो पाकिस्तानात देऊन टाकायचा. परंतु ज्या 4 जिल्ह्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान सभेवर निवडून पाठविले होते जसोर, खुलना, बोरीशाल आणि फरीदपूर त्या 4ही जिल्ह्यांमध्ये 71% हिंदू होते. परंतु ते 4 जिल्हे सुडाच्या भावनेने पाकिस्तानात देऊन टाकले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पाकिस्तानातील संविधान सभेचे सदस्य झाले आणि भारतीय संविधान सभेचे सदस्यत्व त्यांचे रद्द झाले. ते लंडनला गेले आणि लंडन मध्ये त्यांनी विन्स्टन चर्चिलची भेट घेतली पण काहीच उपयोग झाला नाही. नंतर 1946 ला लॉर्ड वेल्वेनने रेडिओवरनं घोषणा केली की आता आम्ही जास्त काळ भारतात राहणार नाही तर भारतातील लोकांनी मिळून मिसळून संविधान लिहावे. 3 छावण्या नेमल्या होत्या सुवर्ण, अस्पृश्य आणि मुस्लिम. सुवर्ण छावणीचे नेता होते गांधी आणि अस्पृश्य छावणीचे नेता होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मुस्लिम छावणीचे नेता होते बॅरिस्टर जिना. 3 छावण्या नेमल्या होत्या परंतु दरम्यानच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान प्रक्रियेवर बहिष्कार टाकला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळी म्हणाले होते की आमच्या SC, ST, OBC, NT, TT यांना जोपर्यंत संविधानिक सुरक्षा मिळत नाही अर्थात कॉन्स्टिट्यूशनल सेफगार्ड मिळत नाही तोपर्यंत मी संविधानाला मान्यता देणार नाही. इकडे इंग्रजांनी मिळून मिसळून संविधान लिहिण्याची अट घातली होती आणि नेहरूंना प्रधानमंत्री बनण्याची घाई झाली होती. गांधी धर्मसंकटात होते. त्यांना करायचे तर करायचे काय असा प्रश्न पडत होता. तेव्हा गांधी आणि नेहरूंचा सल्ला मसलत होतो. गांधी म्हणतात, नेहरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्या चाहते हैं? नेहरू म्हणतात, अपने लोगों के लिए संवैधानिक सुरक्षा चाहते हैं. गांधी म्हणतात, प्रधानमंत्री कौन बनेगा? नेहरू म्हणतात, मैं बनूंगा प्रधानमंत्री. गांधी म्हणतात, तो संविधान पे अमल कौन करेगा? नेहरू म्हणतात, मैं करूंगा अमल. गांधी म्हणतात, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर को जो लिखना है वो लिखने दो. अपने लोगों के लिए जितनी संवैधानिक सुरक्षा देना चाहता है वो देने दो. अमल करना या ना करना वो तुम देख लेना. असा सल्ला मसलत होतो नेहरू आणि गांधींचा. तेव्हा नेहरूंचे डोळे चमकतात. ते लगेचच मुंबईवरून बॅरिस्टर जयकरांना राजीनामा द्यायला लावतात आणि तेथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना निवडून आणतात. खरं तर संविधान लिहिण्याबाबत गांधी आणि नेहरूंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी काहीच चर्चा, विचार विसंगत काहीच केला नव्हता. खरं तर त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अडचणीत आणण्याचा ते डाव खेळत होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील हेच हवे होते आणि त्यात ते यशस्वी देखील झाले. 2 समित्या नेमल्या होत्या, मसुदा समिती आणि घटना समिती. मसुदा समिती म्हणजे काम कलम लिहिणे. मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि घटना समितीचे राजेंद्र प्रसाद म्हणजे काम कलम मंजूर करणे. 7 जणांची समिती नेमली होती. अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. परंतु त्यातील एकाने राजीनामा न देताच तो लंडनला निघून गेला
एक खूप आजारी असायचा, तो काही आलाच नाही, तीही जागा रिक्त झाली. आणि एक राजकारणात गुंतला होता, तोही काही सभागृहाकडे आला नाही. नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्रजांकडे गेले आणि इंग्रजांना घडलेली घटना सांगितली. तेव्हा इंग्रजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान लिहिण्याची पूर्ण जबाबदारी दिली आणि ती जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उदारंतकरणाने स्वीकारली. 18 तास अभ्यास केला आणि 2 वर्ष 11 महिने 17 दिवसात संविधान लिहून पार पाडले. दरम्यानच्या काळात नेहरू, गांधी, राजेंद्र प्रसाद आणि पटेल त्यांच्याकडे आले आणि ते म्हणाले की तुम्ही संविधान लिहिले त्याला आम्ही मान्यता देतो, परंतु आमची एक कलम समाविष्ट करा, ती म्हणजे ज्या नागरिकाचे ग्रॅज्युएट झालेले असेल त्यालाच मतदानाचा अधिकार दिला पाहिजे आणि त्यालाच उमेदवारीही बहाल केली पाहिजे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळी म्हणाले होते की आमच्या SC, ST, OBC, NT, DT, NT अहो यांना त्या काळी शिक्षणाचा वारा देखील माहिती नव्हता. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचे न ऐकता निराक्षर आणि साक्षरपणे सर्वांना समान मतदानाचा आणि समान उमेदवारी बहाल केली. खरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यावेळी तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज, संत कबीर, महात्मा ज्योतिराव फुले यांचे स्वप्न पूर्ण केले. म्हणून म्हणावेसे वाटते अरे भीमजी ने हमें बलवान बना डाला, भीमजी ने हमें बलवान बना डाला, अरे हटा न पाए वो चट्टान बना डाला, भीमजी ने हमें बलवान बना डाला, हटा न पाए वो चट्टान बना डाला. अरे मेरे भीम जी के संविधान का करिश्मा तो देखो यारो, जिन महिलाओं को अछूत कहा जाता था उन्हें प्रधानमंत्री और राष्ट्रपति बना डाला, प्रधानमंत्री और राष्ट्रपति बना डाला. खरं तर म्हणावेसे वाटते की इंसान को इंसान बनाने के लिए बुद्ध ने राज्य छोड़ा, इंसान को इंसान बनाने के लिए बुद्ध ने राज्य छोड़ा, सम्राट अशोक ने युद्ध छोड़ा, फुले ने घर छोड़ा और मेरे डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर ने धर्म छोड़ा. जब भारत देश के प्रधानमंत्री विदेश जाते हैं तब विदेशी लोग उनका मान सम्मान करते हैं. अरे प्रधानमंत्री समझकर नहीं तो बुद्ध के देश से आए हुए समझकर उनका मान सम्मान किया जाता है. इसलिए कहना चाहती हूँ कि बुद्ध के कारण देश में मान है हमें, सम्मान है हमें. बुद्ध के कारण देश में मान है हमें, सम्मान है हमें. तो गर्व से कहो हम बुद्ध है. म्हणायचे सर्वांनी गर्व से कहो हम बुद्ध है. काय आवाज आहे काकूंचा, वा माझ्यासारखा सेटा आहे आपल्या पाहिजे. सम्राट अशोक यांनी बुद्धांच्या विचारावर चालून 84,000 बुद्ध विहारे निर्माण केली, 23 आंतरराष्ट्रीय विश्वविद्यालय निर्माण केले. खरं तर जब जल स्थल मंदिर की खुदाई होती है तो हमें बुद्ध की शिल्प मिलते हैं. मतलब बुद्ध हमें खुद बाहर आके अवगत करते हैं कि अरे ये बुद्ध की भूमि है, बुद्ध की भूमि थी, बुद्ध की भूमि है और बुद्ध की ही भूमि रहेगी. खरं तर काका आमच्या लोकांना बहुजन म्हणायला लाज वाटते, बहुसंख्या म्हणायला लाज वाटते. हो अहो भूमिपत्र म्हणायला लाज वाटते. आणि मोगलांनी दिलेली शिवी हिंदू म्हणजे गुलाम, कैदी, काफिर ते गर्वाने म्हणतात. शिवी दिली ती गर्वाने म्हणतात आणि बहुजन बहुसंख्या म्हणायला लाज वाटते. अहो जे 3% लोक आहेत ते हिंदू म्हणून स्वतः बहुसंख्य होतात आणि आपल्या भारत देशावर राज्य करतात. हे तुम्हा आम्हाला करणं गरजेचं आहे असे मला वाटते. आणि मला आनंद होतो की दादा, मला खूप आनंद होतो की या कार्यक्रमाच्या महिला आहेत, खूप हुशार महिला आहेत, सुजान महिला आहेत, माणसं देखील सुजान आहे. खरंच हे माझं प्रबोधनाचा कार्यक्रम ऐकल्यानंतर तुम्ही निश्चितच घरी जाऊन त्यावर विचार करा
आणि महापुरुषांची पुस्तके वाचायला सुरू करा, तरच आपण या महापुरुषांचे खरे अनुयायी आहोत. खरं तर मी आपल्या सर्वांना सांगू इच्छिते की ब्राह्मण अपने से नीच कभी भी क्षत्रियो को नहीं पूछता. वह ब्राह्मण को ही पूछता है, वह राम को पूछता है, वह क्षत्रिय नहीं बल्कि ब्राह्मण ही है. उसका नाम पुष्यमित्र शुंग था. विस्तार में इतिहास बताती हूँ. विस्तार में इतिहास बताती वो भरतदत्त मौर्य यह 10वें मौर्य सम्राट थे. उनका शासनकाल 2 वर्ष था, लेकिन भरतदत्त मौर्य ने दया करके अनाथ पुष्यमित्र शुंग को अपने सेना में भर्ती करवाया. पुष्यमित्र शुंग के गुरु थे पतंजलि. पतंजलि ने बुद्धों से ही योग ध्यान सीख लिया और बाद में बुद्धों का ही दुश्मन बन गया. पुष्यमित्र शुंग के गुरु थे पतंजलि. बाद में पुष्यमित्र शुंग ने भरतदत्त मौर्य से अपनी नजदीकी बढ़ा ली और अपनी बहन की शादी भरतदत्त मौर्य से करवाई और पुष्यमित्र शुंग साला बन गया. पतंजलि का सुनकर पुष्यमित्र शुंग ने भरे दरबार में सुबह भरतदत्त मौर्य के पीठ में तलवार घोंप दी. बाद में पुष्यमित्र शुंग साकेत आया. साकेत मतलब अभी का अयोध्या. साकेत आया. साकेत वह बुद्ध भिक्षुकों का बहुत बड़ा व्यापार केंद्र था. वह साकेत आया, बुद्ध भिक्षुकों के कत्लेआम करने लगा और उसने इनाम रखा कि जो भी बुद्ध भिक्षुकों का एक सिर लाएगा उसे 100 स्वर्ण मुद्राएं दी जाएंगी. तो लालची लोगों ने एक ही सिर को 2 बार दिखाया और उसने सिर फोड़ने का आदेश दिया और आज वो नारियल फोड़ने की कुप्रथा बन गई है. साकेत के ही दूर एक सरयू नदी बहती है. सरयू मतलब शरीर युक्त. वहां बुद्ध भिक्षुकों के धड़ फेंके गए. पुष्यमित्र शुंग ने बुद्धों के कत्लेआम किए. बाद में वाल्मीकि नामक अग्नि शर्मा, उन्होंने पुष्यमित्र शुंग को राम बनाया और अपने 10 मौर्य सम्राटों को 10 मुखी रावण बनाया और काल्पनिक रामायण रचा. खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना सांगू इच्छिते की बुद्धपूर्वकालीन ही दशरथ जातक कथा आहे, त्यात त्यांनी रामायण लिहिलेले आहे. रामायण पण म्हणता येत नाही, छोटीशी काल्पनिक कथा लिहिलेली आहे. 1.5 पानांची ती कथा आहे. त्यात रामाला, सीतेला आणि लक्ष्मणाला भाऊ बहीण दाखवलेला आहे. काल्पनिक कथा आहे ती. आणि तोच वाल्मिकी म्हणजे अग्नि शर्मा, ते वाल्मिकी आपली लोक काय आमच्या वाल्ल्या कोळीचा वाल्मिकी म्हणून रामायण आमचं असे म्हणतात, पण तो वाल्मिकी नाही, तो अग्नि शर्मा होता, ब्राह्मण होता. त्यांनी काल्पनिक रामायण रचलं. खरं तर मला आपल्या सर्वांना सांगायला अभिमान वाटतो की मी 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आमच्या प्रधानमंत्र्यांना पत्र लिहिले होते की अयोध्येत कुठलाही ऐतिहासिक पुरावा नसलेला रामाची मूर्ती स्थापन करण्याऐवजी सावित्रीबाई फुले यांची पाठशाळा सुरू करावी. बऱ्याच लोकांनी ते पत्र व्हायरल केलं, सोशल मीडियाद्वारे व्हायरल झालं, न्यूजपेपरद्वारे व्हायरल झालं. बऱ्याच लोकांनी कौतुक देखील केलं. परंतु माझ्याच बांधवांनी काका, अहो माणूस मूर्तीला बळी पडलेल्या माझ्याच बांधवांनी मला माझा जात आणि धर्म विचारला. त्यांना मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगू इच्छिते की अरे विचारू नकोस भावा मला जात व धर्म माझी. अरे विचारू नकोस भावा मला जात व धर्म माझी. मानवतेच्या विचाराशी आहे गाठ माझी. मानवतेच्या विचाराशी आहे गाठ माझी. अहो शिवराय फुले शाहू आंबेडकरांची वाट माझी. शिवराय फुले शाहू आंबेडकरांची वाट माझी आणि बुद्धांच्या विचाराने होते पहाट माझी, होते पहाट माझी. खर तर रमाबाई जयंती होती. मला एका ठिकाणी कार्यक्रमात निमंत्रित करण्यात आले. माझं भाषण झालं. त्यानंतर मनुस्मूर्तीला बळी पडलेल्या त्या माझ्या गुलाम बांधवांनी दगडांचा भ्याड हल्ला केला. माझ्या जवळ असलेल्या रणजिता कांबळे यांच्या डोक्याला दगड लागले आणि त्या रक्तबंबाळ झाल्या. आयोजकांनी त्यांना त्वरित उपचार देखील दिला. तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या गुलामांना मी सांगू इच्छिते की प्रिया नपते ही हटणारी नाही तर झटणारी हाय. शिवराय फुले शाहू आंबेडकरांची मी लेख आहे आणि माझ्या माता भगिनी पण शिवराय फुले शाहू आंबेडकरांच्या लेखी आहेत. खूप आनंद होतो जेव्हा या नगरीत आल्यावर किती सुजाण महिला आहेत.
बाकीच्या ज्या महिला आहेत काका मी दुसऱ्या कार्यक्रमात जाते, महिला नटून ठुटून येतात, पण त्यांचे विचार महत्वाचे आहेत आणि सर्व या महिला विचाराने खूप प्रगल्भ आहेत, हुशार आहेत, म्हणून खूप छान वाटते. खर तर सांगा मला म्हणावेसे वाटते की आपण राम मंदिर बसवण्याच्या ऐवजी ज्या मंदिरापुढे भिकाऱ्यांची लाईन लागते, अहो राम मंदिर बसवण्याच्या ऐवजी भिकाऱ्यांची लाईन लागते. एक महिला म्हणते बघा दादा, तिला एका रिपोर्टरने प्रश्न विचारला, राम मंदिर बांधलंय ठीक आहे पण रोजगारचं काय? तर ती महिला काय म्हणते, लोकांना त्या मंदिरापुढे कटोरात देऊन बसवा. बघा कशी विचार झाले त्या लोकांचे. काही म्हणतात 500 गॅस होऊ द्या, 5000 होऊ द्या, तरी आम्ही मतदान करणार मोदी सरकारला, आम्हाला तेच हवे. पण त्यांना हे दिसतंय का आपला भारत देश किती मागे आलेला आहे? अरे मणिपुर की घटना को देखा जाए, मणिपुर की घटना को देखा जाए तो मुझे दुखद शब्दों में कहना पड़ता है कि दुनिया में भारत ऐसा अकेला देश है जहाँ पर मिट्टी की बनी हुई औरत को कपड़े पहना कर देवी कहा जाता है, नमन किया जाता है, और जिंदा औरत को निवृत्त कर सड़कों पर घुमाया जाता है. क्या अभी भी लगता है हम स्वातंत्र्य है? यावर मला ती अण्णाभाऊ साठेंची काव्य पंक्ती आठवते. ते म्हणतात, ही न्याय व्यवस्था काही कांची रखेल झाली, ही न्याय व्यवस्था काही कांची रखेल झाली, ही संसद देखील ही जाड्यांची हवेली झाली, ही जाड्यांची हवेली झाली. मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे, मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे, कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली, भ्रष्टतेने रंगीन झाली. भारत का युवा इतना वीर है कि मंदिर मस्जिद के लिए खून तक बहा सकता है, और कायर इतना है कि रोजगारों के मुद्दों पर सवाल तक नहीं उठाता. एक तथ्य यह भी है कि हमारे पास राफेल है लेकिन गरीबों के घरों में राशन नहीं. गांव और शहर की बेटियां अपना नाम रोशन करना चाहती हैं, परंतु सुनने में आती है उनकी सिसकियां. याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा असे मला वाटते. इंग्रजांच्या काळी मिठावर टॅक्स लावताच देशातील लाखो लोकांनी दांडी आंदोलन केले होते, परंतु आजचे आपले सरकार शिक्षण व खाण्यापिण्याच्या वस्तूंवर जीएसटी रूपाने टॅक्स लावते, तरीही जनता गप्प का? अण्णाभाऊ साठे म्हणाले होते की ये आजादी झूठी है, ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है, देश की जनता भूकी है. अण्णाभाऊ साठे म्हणाले होते की जग बदल घालून घ्यावं, जग बदल घालून घ्यावं, सांगून गेले मज भीमराव, सांगून गेले मज भीमराव. ही पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावर नसून कष्टकऱ्यांच्या तळ हातावर आहे, अशी वास्तववादी भूमिका मांडणारे अण्णाभाऊ साठे. तर सर्वांनी माझ्या मागे घोषणा द्यायची आहे. तथागत गौतम बुद्धांचा, सम्राट अशोकांचा, शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, अण्णाभाऊ साठेंचा. छान आवाज आहे तुमचा. मला वाटलं काहीच आवाज येणार नाही, पण खूप छान आवाज आहे खरंच दादा. मी आपणा सर्वांना आवर्जून सांगू इच्छिते की महापुरुषांची पुस्तके वाचा. आपण प्रबोधनाचा कार्यक्रम ऐकतो ते ठीक आहे, परंतु घरी गेल्यावर आपण महापुरुषांचे पुस्तके वाचले पाहिजेत, त्यांचे विचार आत्मसात करायला पाहिजे. खरं तर म्हणावेसे वाटते की यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे, यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे, आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी तथागत गौतम बुद्ध, शिवराय, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास माहिती पाहिजे. सर्वांनी मला येथे निमंत्रित करून आमचे अनिकेत गायकवाड सर असतील, त्यांनी मला प्रकाश दादा ढाले यांच्या माध्यमातून येथे निमंत्रित केले. खूप छान वाटले या गावात येऊन. मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते.
माझी विनंती आहे की आमच्या अनिकेत गायकवाड सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजल्याच पाहिजेत. आणि भीमज्योत मित्रमंडळासाठी ही जोरदार टाळ्या. नाही काय आवाजच येत नाही. अजून जोरात टाळ्या वाजवा. आजी म्हणते टाळ्या जोरात वाजल्या पाहिजे. आणि या कार्यक्रमात आमची चिमुकली अंतरा सई हे ते खूप छान नटून ठटून आलेले आहेत. खरं तर एवढा आनंद होतो की विद्यार्थी वर्ग देखील येथे उपस्थित आहे. धन्यवाद सर्वांना माझा सस्नेह. जय जिजाऊ, जय अहिल्या, जय सावित्री, जय लहुजी, जय भीम. नाही बाबा राहू दे. जय भीम, जय शिवराय. धन्यवाद. धन्यवाद दीदी. सुभाषजी नक्ते साहेब, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोंबली या वाक्याला अगदी साजेस आणि चांगल्या पद्धतीचं इतकं कुणालाही किंचित ऐकवायच्या तोंडावरती कंटाळून आलेलं भाषण खऱ्या अर्थानं आज या माझ्या भगिनी प्रिया नप्ते यांनी केलं. त्यांच्यासाठी मी माझ्या भीमज्योत मित्र मंडळाला एक नम्र आवाहन करतो की त्यांच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या होऊन जाऊया. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आळंदी गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शंकरराव जवळकर, त्याचप्रमाणे युवा नेते गणेशदादा जवळकर उपस्थित राहिले. त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद. पुत्र हवा ऐसा कोंडा तिन्ही लोके त्याचा झेंडा अशा म्हणीला एक खऱ्या अर्थाने न्याय देणारी ही माझी भगिनी निश्चितपणानं एक चांगल्या पद्धतीचा महाराष्ट्राचा बुलंद आवाज झाल्याशिवाय राहणार नाही. ही माझ्यासारख्याला खऱ्या अर्थाने एक चांगल्या पद्धतीनं एक आश्वासन करणारी गोष्ट आहे. सावित्रीबाईंचा खऱ्या अर्थाने बऱ्याच वेळा भाषणामध्ये नामोल्लेख केला की खऱ्या अर्थाने इथं आज बहुसंख्येनं महिला उपस्थित आहेत की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करेल. तर खऱ्या अर्थानं ही गोष्ट एक साजेशी गोष्ट आहे आणि आपण ठरवायचं की येणाऱ्या काळामध्ये की खऱ्या अर्थानं चांगली पिढी जर घडवायची असेल तर निश्चितपणानं आपण माय भगिनी आपली खऱ्या अर्थानं एक जबाबदारी की आपण आपला जो परिवार त्या परिवाराला फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थानं कसं शिकवायचं ही तुमची आमची जबाबदारी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणानं आपण ती पूर्ण करतात अशी मला आणि माझ्या भीमज्योत मित्र मंडळाला निश्चितपणानं खात्री आहे. एकदा प्रियतासाठी जोरदार टाळ्या आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आळंदी गावचे युवा नेते गणेशदादा जवळकर यांनी या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वांना प्रथम सप्रेम जय भीम. आज या ठिकाणी बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्व ग्रामस्थ, अतिशय चांगला आणि प्रबोधनाचा कार्यक्रम आपल्या गावामध्ये आज होतोय. खऱ्या अर्थानं ही एक परिवर्तनाची सुरुवात आहे. आज या ठिकाणी आपण ज्यांना ऐकलं, खरं तर मूर्ती लहान पण कीर्ती महान. तुमच्यासारख्याला मनापासून धन्यवाद देतो की तुमच्या पोटी असं रत्न जन्माला आलंय. इतका स्पष्ट आणि कणखर आवाज उद्या निश्चितपणानं हा आवाज महाराष्ट्राचा आवाज झाल्याशिवाय राहणार नाही अशा आमच्या भीमज्योत तरुण मंडळाच्या वतीनं त्यांना मी अशा शुभेच्छा देतो. आणि त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आणि त्यांच्यासाठी टाळ्या वाजवत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक मनापासून अपेक्षा वाटते की अशी एखादी लेख आपल्या गावामध्ये तयार व्हावी जी उद्या आपल्या गावाचं, आपल्या तालुक्याचं, आपल्या जिल्ह्याचं नाव राज्यामध्ये नेल्याशिवाय राहणार नाही. अशाच प्रकारच्या सदिच्छा आणि शुभेच्छा या ठिकाणी देतो. ताईंनी सांगितलं की हे विश्व ही बुद्धाची भूमी आहे. आपण पुढे जरी उदाहरण गेलं तरी आपल्याला बुद्धाचीच मूर्ती सापडते आणि हे त्याचं एक निश्चित उदाहरण आहे. येणाऱ्या काळामध्ये अशाच प्रकारचे कार्यक्रम आपल्या मित्रमंडळाच्या वतीनं होत. अतिशय छान कार्यक्रम झाला. सर्व कार्यकर्त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. सर्वांना सप्रेम जय भीम. सर्वांनी एका जोरात आवाज द्यायचा, जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद दादा. या ठिकाणी आमच्या मंडळाचे संभव अमरजी गायकवाड या ठिकाणी आभार व्यक्त करतील आणि थोड्याच वेळामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला अशा अमराबाद सांगतील. धन्यवाद गणेश दादा. सर्वात प्रथम भीमज्योत मित्र मंडळाच्या वतीने प्रियाताई नप्ते, अगदी 12 वर्षामध्ये
एवढ्या चांगल्या पद्धतीने भाषण, स्टेजवर जाऊन पाठ केलेलं कागदावरचं भाषण बोलणं वेगळं आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने सर्वांना पटवून देण्याची जी पद्धत ताई खरंच तुझी खूप आवडलेली आहे. आणि नक्कीच ह्या प्रबोधनाचा आम्ही सर्वजण तुझ्यापेक्षा वयाने मोठे असलेले लहान असलेले सर्वजण आम्ही त्याचा आचरणात आणण्याचा प्रयत्न 100% करू आणि वेळोवेळी तुमचं असं मार्गदर्शन मोलाचं आम्हाला मिळत राहो अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि दुसरं एक सांगू इच्छितो, जसं ताईने भाषणामध्ये उल्लेख केला की जिजाऊंनी शिवाजी महाराजांना कधी भाकड कथा सांगितलेला नाही, तसेच आता तो येऊन कान टोचून चालले सगळ्यांचे हे एक आभारच आहे, कारण आम्ही जवळच्यांनी सांगून पटत नाही सगळ्यांना. आता मुलांना लहानपणापासून मूर्तिकार, जसं मूर्ती घडवण्यामागे मूर्तिकाराचा हात असतो, तसे तुमचे पप्पा सुभाषजी नप्ते यांचंही मनापासून मी धन्यवाद देतो. कारण ताईने जसं सांगितलं, आई सगळं करायची पण मुलीला हे आकलन क्षमता खूप आहे. जसं मुलांना गव्हर्नमेंटने सुद्धा 18 वर्ष झाल्यावर मतदानाचा अधिकार घ्याले, कारण त्यांना अक्कल त्या वयानंतर यायला सुरुवात होते. पण ताईचा जो बुद्ध्यांक आहे, जो ग्रॅज्युएशनच्या वयाच्या पुढचा बुद्ध्यांक आहे, जर कदाचित तिला जर अशी वेळ दिली की बाबा 2 वर्षात तू 10 वर्षात डिग्री पूर्ण कर, तीही करू शकते. असं तिचा बुद्ध्यांक आहे. कौतुक करावं तेवढ्या शब्दामध्ये कौतुक वर्णन होणार नाही असं कौतुक आहे. तरी मी सर्वांना एकदा विनंती करतो, ताईचा टाळ्या वाजवून टाळ्यांच्या गजरामध्ये पुन्हा एकदा असं करायचं आहे. आणि आम्हाला एक खरंच प्रश्न पडलाय, आजपर्यंत आम्ही एवढे सगळे वक्ते ऐकतो, बऱ्याच वेळा ऐकतो, पण वक्ते हे शिक्षण झाल्यानंतर शालेय अभ्यास सोडून ते अभ्यास करतात आणि समाजापुढे मांडतात. आमच्या पोरांना इथे शाळेतच अभ्यास उरकत नाही. ताईने हा अभ्यास उरकून हा अभ्यास कधी करते हा मला प्रश्न पडतो. हा नाही, खरंच ताई अतिशय म्हणजे वयाच्या 12व्या वर्षी म्हणजे खूप असते मानाचा मला सॅल्यूट आहे सगळ्यांच्या वतीने. आणि ताईला मंडळाच्या वतीने आम्ही सन्मान करत आहोत. तर मी ताईला विनंती करतो स्टेजवर यायचंय आणि फक्त ज्या शालेय आणि महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी मी सर्वांना विनंती करतो त्यांच्या हाती ताईचा सन्मान करणार आहोत. सत्कार करायला पण लाज लागेल त्या भाषणाला, कधी वेळ घेणार. टाळ्यांच्या गजरात सगळ्यांनी स्वागत करा. ताईचा म्हणजे ताई आपल्याला प्रबोधन करण्यासाठी ताईचं म्हणजे दुसरा एक मोठेपणा मानाचा की एवढ्या लांबून प्रवास करून एवढ्या ट्रॅफिक मधून आलेले असताना सुद्धा वक्ते बऱ्यापैकी मानधन घेतात. पण ताईला आपण विचारलं की मानधनाविषयी, तर ते म्हणले आम्ही मानधन घेत नाही. म्हणजे एवढं पोट तिडकीने तिची समाज प्रबोधनाची इच्छा आहे, तर तो आदर्श आपण सगळ्यांनी घ्यायचा आहे. परंतु मी सर्वांना विनंती करतो, ताईने जरी नाकारलेलं असलं तरी मंडळाच्या वतीने आपण तर मानधन थोडंफार देणारच आहोत. ते दमदान असेल तरी मी जर इच्छुक वैयक्तिक कोणाला द्यायचं असेल तर सर्वांनी सगळं हाताने पुढे येऊन देण्याचा प्रयत्न करायचा आहे. ते दमदान करून त्यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. जर कोण वैयक्तिक इच्छुक असेल तर त्यांनी द्यायचा प्रयत्न करायचा आहे. तत्पूर्वी भीमज्योत मित्र मंडळाने एवढा छान कार्यक्रम आयोजित केला आहे, तर हा पुरस्कार मी भीमज्योत मित्र मंडळाला देऊ इच्छिते. तर त्यांनी स्टेजवर यायचे. उपाध्यक्ष सर असतील आणि गायकवाड सर सगळ्यांनी वरती यायचे. प्रथमेश गायकवाड आपला सेवन ते समोर यायचं. आळंदी गावचे सामाजिक कार्यकर्ते सुधीर गायकवाड यांच्याकडून 200 रुपये. आपणास विनंती आपण या विचारपीठावरती येऊन गणेश दादा जवळ आपणास विनंती आपण या विचारपीठावरती येऊन यांचा या बालिकेचा सन्मान करायचा. 10,001 रुपये देऊन आजचा सन्मान आमच्या भीमज्योत मित्र मंडळाच्या वतीनं करण्यात होते. हे सर्व दानशूर व्यक्तिमत्वाचं आपल्या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. गायकवाड अनिरुद्ध गायकवाड मंडळाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनाही विनंती की आपण या विचारपीठावरती जाऊन या बालिकेचा सन्मान करायचा. थोडं मागे जावं, मागे.
बाळा जे काय सहकार्य लागेल बिंजोर करून म्हणून पावसाळी वगैरे काही सहकार्य करू शकतो. ओके, गुड नाईट. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी श्रावणी कदम हॅलो श्रावणी कदम यांचा या ठिकाणी गाण्याचा कार्यक्रम होतोय. त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं गाणं सादर करा. भीमराया माझा भीमराया भारताचा पाया माझा भीमराया आला उद्धाराया माझा भीमराया. थँक्यू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आपण नाव काय? श्रावणी कदमसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तुमच्याच गावातली मुलगी आहे बघा, किती छान गाते. तिचाही आपण सत्कार करू. धन्यवाद श्रावणी कदम. भारताचा पाया. जेवण संपत आले म्हणा. जेवण संपत आले म्हणा. हा, जेवण संपत आलंय. पोरीला स्टेजवर म्हणलं तर तू जा खाली मग सगळ्यांचं घ्या आणि आयफोन मध्ये घ्या. आयफोन ए वडील फोन मध्ये पण घ्या. या सावलीत माझ्या विश्वाची माऊली ती हृदयात मानवाच्या धम्मज्योत लावली ती. या सावलीत माझ्या विश्वाची माऊली ती हृदयात मानवाच्या धम्मज्योत लावली